एका जळत्या घरासमोर ती रडत उभी होती. ज्या सासूचा तिने आयुष्यभर अपमान केला, ज्या सासूला तिने घरातून हाकलण्याचा प्रयत्न केला, आज त्याच सासूने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवला होता. सगळे गावकरी हे दृश्य पाहून थक्क झाले होते. पण खरी गोष्ट अजून कुणालाच माहीत नव्हती. ही आग अपघात नव्हती. हा एक भयानक कट होता आणि त्या कटामागे असा एक चेहरा लपला होता, ज्याच्यावर घरातील प्रत्येकजण डोळे बंद करून विश्वास ठेवत होते. पण काही क्षणात उघड होणार होतं असं सत्य, जे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार होतं. रात्र खूप भयानक होती. वारा जोरात वाहत होता. सगळे गाव झोपले होते. अचानक किंकाळी ऐकू आली. सगळे दचकून उठले. देशमुखांच्या वाड्याला आग क्षणात ज्वाळा वाढल्या. लोक धावत बाहेर आले. सगळीकडे धूर पसरला. आरडाओरडा सुरू झाला. वाड्यात अडकली सून कोणी पुढे येईना. ज्वाळा खूप भयंकर होत्या. सगळे फक्त बघत होते. तेवढ्यात सासू आली. तिचं नाव शांताबाई. वय झाले होते. शरीरही अशक्त झाले, पण मन धाडसी होते. सुनेचे नाव राधा. राधा रडत होती. मला वाचवा म्हणत होती. कोणी मदत करत नव्हते. शांताबाईचे डोळे भरले. तिने निर्णय घेतला. जीव गेला तरी सून वाचवायचीच होती. लोकांनी तिला थांबवले. आत जाऊ नका. आग खूप मोठी. तुम्ही जळून जाल. शांताबाई ऐकल्या नाहीत. त्या धावत आत गेल्या. लोक स्तब्ध झाले. सगळे श्वास रोखून फक्त आग दिसत होती. काही क्षण गेले. मग एक आवाज. कोणीतरी ओरडलं, त्या बाहेर येतायत. सगळे तिकडे धावले. शांताबाई बाहेर आल्या. खांद्यावर होती राधा. दोघीही भाजल्या होत्या, पण जिवंत होत्या. लोकांनी टाळ्या वाजवल्या. राधा मात्र, तिच्या डोळ्यात अश्रू. ती खाली बसली. सासूचे पाय धरले. मोठमोठ्याने रडू लागली. लोकांना आश्चर्य वाटले, कारण काही दिवसापूर्वी राधा खूप बदलली. तिला पैशाचा गर्व, तिला सौंदर्याचा गर्व, तिला शिक्षणाचा गर्व. सासूची किंमत नव्हती. ती सतत अपमान करायची. शांताबाई सहन करायच्या, कधी उत्तर द्यायच्या नाहीत. राधा म्हणायची नेहमी, तुमचं काही किंमत नाही, तुमची काही किंमत नाही. माझ्यामुळे घर चालतं. हे ऐकून शांताबाई हसण्याचा फक्त. पण आज वेगळं घडलं. जिने अपमान केला तिला जीव दिला. राधा रडत म्हणाली, आई मला माफ करा. मी खूप चुकीची. मी तुम्हाला दुखावलं. शांताबाई काही बोललेल्या नाही. फक्त तिच्या डोळ्यावरून मायेने हात फिरवला. पण गर्दीत उभा एक माणूस हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर रहस्य. तो हळूच म्हणाला, खेळ आता सुरू. हे ऐकून सर्व चकित होणार होते, कारण त्या आगीमागे एक भयानक सत्य लपलेलं होतं. अजून सकाळ उजडली होती. गावभर चर्चा होती. सगळे एकच बोलत, शांताबाई खऱ्या वीर. राधा मात्र गप्प. तिचे मन अस्वस्थ. रात्रभर झोप नाही. सतत विचार चालू, मी किती चुकीचे. आईने जीव वाचवला तरीही अपमान केला. हे आठवत राहिलं. तेवढ्यात पोलीस आले. आगीची चौकशी सुरू. सगळ्यांचे जबाब घेतले. वाडा तपासला गेला. काहीतरी संशयास्पद दिसलं. आग नैसर्गिक नव्हती, कोणीतरी लावली होती. हे ऐकून धक्का. गाव हादरून गेलं. कोणी असं करेल? सगळे विचारू लागले. राधा घाबरली होती, कारण तिला आठवलं, काही दिवसापूर्वी एक अनोळखी माणूस घराभोवती फिरत होता. तोच माणूस होता काल गर्दीत उभा. राधाने त्याला पाहिलं, पण सांगितलं नाही. दरम्यान शांताबाईची तब्येत अचानक बिघडू लागली. भाजलेल्या जखमा वाढल्या. डॉक्टरांनी विश्रांती सांगितली. राधा सतत जवळ, आईची सेवा करत, औषधं वेळेवर देत. गावकरी आश्चर्यचकित झाले. ही तीच राधा जी अपमान करायची, आता पूर्ण बदलली. पण संकट संपलं नव्हतं.
एक रात्री अचानक दारावर टकटक झाली. राधाने दार उघडलं. समोर तोच माणूस, चेहऱ्यावर विचित्र हास्य. राधा घाबरून मागे. तो हळूच म्हणाला, मला ओळखलंस का? राधा काही बोलली नाही. तो पुन्हा हसला. तुझ्या नवऱ्याचा मित्र. हे ऐकून धक्का. राधाचा चेहरा फिकट, कारण तिचा नवरा 2 वर्षापूर्वी गेला. अपघातात मृत्यू झाला असं सगळ्यांना माहीत. माणूस पुन्हा बोलला, तो अपघात नव्हता. हे ऐकून राधा जागेवरच थरथरली. त्याने एक फोटो राधाच्या हातात दिला. फोटो पाहताच तिचे डोळे विस्फारले, कारण त्या फोटोत तिचा नवरा होता आणि त्याच्यासोबत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्याच्यावर सर्वांचा विश्वास. राधाचे हात थरथरले. माणूस म्हणाला, सत्य अजून जिवंत. तुझ्या नवऱ्याला मारलं आणि आता प्रयत्न तुम्हालाही संपवण्याचा. राधाच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती. मग त्याने सांगितलं, आग अपघात नव्हती. ती मुद्दाम लावली. कोणीतरी पुरावे लपवत आणि पुढचा नंबर शांताबाईचा असणार. हे ऐकून राधा पूर्णपणे हादरली, कारण आता तिला एक गोष्ट समजली. आईने फक्त जीव वाचवला नव्हता, तिचा तर एक मोठ्या कटातून बाहेर काढलं. पण खरा धक्का अजून बाकी होता. तो माणूस म्हणाला, खरा गुन्हेगार कोण? हे नाव ऐकून तू विश्वास ठेवणार नाहीस. राधाने घाबरत विचारलं, कोण आहे तो? माणूस पुढे झुकला आणि एक नाव तिच्या कानात सांगितलं. ते नाव ऐकताच राधा जोरात किंचाळली, कारण तो दुसरा कोणी नसून होता. राधा थरथरत उभी होती. तिचा श्वास वाढला. डोळे पाणवले होते, कारण ते नाव तिच्या चुलत्याचंच होतं. गावात मान होता. सगळे आदर करायचे. कोणी संशय घेतला नाही. राधा विश्वास ठेवत नव्हती. हे अशक्य वाटत होतं. तो माणूस म्हणाला, पुरावे माझ्याकडे आहेत. सगळं सत्य समजेल. राधा गोंधळली होती. मग त्याने दाखवले काही जुने कागद, काही जुने फोटो आणि एक व्हिडिओ पाहताच राधाचा विश्वास बसला, कारण त्यात स्पष्ट सगळं रेकॉर्ड झालं. तिच्या नवऱ्याने शोधलं मोठं आर्थिक घोटाळा, जमिनी बेकायदेशीर विकल्या, गरिबांची फसवणूक झाली. हे सर्व उघड होणार म्हणून त्याला मारलं. अपघाताचा बनाव केला. सगळं प्रकरण दाबलं. राधाच्या डोळ्यात अश्रू. तिला नवरा आठवला. तो खूप प्रामाणिक आणि मनाने चांगला. मग ती विचारली, आगीचं कारण काय? तो माणूस म्हणाला, पुरावे घरात होते. ते नष्ट करायचे म्हणून आग लावली. पण एक चूक झाली. राधा आत अडकली आणि शांताबाई आल्या. सगळा डाव फसला. राधा संतापली होती, पण शांताबाई म्हणाल्या, रागाने काहीही नको. सत्याने लढायचं आहे. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठलं. सगळे पुरावे दिले. चौकशी सुरू झाली. गावात खळबळ उडाली. मोठी नावं समोर. लोक थक्क झाले. कोणी कल्पनाही केली नाही. काही दिवसांनी गुन्हेगार अटक झाली. सगळं सत्य बाहेर आलं. नवऱ्याला न्याय मिळालं. गाव आनंदी झालं. पण राधा शांत. तिला एकच गोष्ट सतत आठवत होती, आईचा त्याग मोठा, जिने जीव धोक्यात घालून तिला वाचवलं. एक संध्याकाळी सगळे अंगणात बसले. राधा हळूच उठली. शांताबाई जवळ आली. त्यांच्या पायावर पडली. मोठ्याने रडू लागली. आई, मला माफ करा. मी खूप वाईट. तुमचा अपमान केला. तुम्हाला कमी लेखलं. पण तुम्ही मात्र आईचं कर्तव्य निभावलं. शांताबाई हसल्या. तिथे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाल्या, चुका सगळ्यांकडून होतात, पण पश्चाताप मोठा, मन बदलणं मोठं. हे ऐकून राधा अजूनच भावूक झाली. त्या दिवसानंतर घर पूर्ण बदललं. वाद संपले होते. प्रेम वाढलं होतं. गावात उदाहरण बनलं.
सासू आणि सून दोघींची चर्चा होती. लोक म्हणू लागले, नातं रक्ताचं नसतं, नातं मनाचं असतं आणि ज्यांनी संकटात साथ दिली खरी तेच आपले असतात. राधा रोज म्हणायची, माझी खरी आई मला पुन्हा मिळाली. शांताबाईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं होतं, कारण त्यांनी वाचवली फक्त सून नव्हे, तर एक संपूर्ण तुटलेले कुटुंबही. कथेचा संदेश, अहंकार क्षणात तुटतो, प्रेम कायम जिंकतं, त्याग कधी वाया जात नाही. कधीच आईची माया मोठी आणि क्षमा त्याहूनही मोठी. मित्रांनो, ही कथा लिहिण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी रात्रभर खूप मेहनत लागते. जर आमची ही मेहनत तुमच्या मनाला जराही भिडली असेल तर प्लीज आत्ताच स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करा. तुमचे एक क्लिक अगदी मोफत आहे, पण त्यामुळे आमचा 1000 सबस्क्राईबचा छोटासा परिवार पूर्ण होईल आणि आमच्या मेहनतीचा सार्थक होईल. एक भाऊ म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद.